ते पण तुमच्यामधनंच वर आलेले आहेत. जसं तुम्ही शाळेत होते त्याप्रमाणे ते पण होते, पण त्यांनी खूप मेहनत घेतली. ते मेहनत घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी ती जागा ती पोस्ट अचीव केली आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना ते आजपासूनच सुरुवात करावी लागेल की नाही, आम्हाला काहीतरी आमचा गोल आहे, आमचा काहीतरी टार्गेट आहे की आम्ही काहीतरी करणार आयुष्यात. मी डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, पोलीस बनणार, अधिकारी बनणार, IPS बनणार, IAS बनणार. हा गोल तुम्ही जर आज निवडला तर ते इन फ्युचर तुम्हाला सक्सेस करता येईल, तुम्ही अचीव करू शकाल. त्यासाठी तेवढा पोटेन्शियल आहे. आजच्या युगात तुम्ही बघायला गेलं तर कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की तुम्हाला आज विचार केलं तर ते इम्प्लिमेंट कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही ते वायात याल. ज्यावेळेस तुम्हाला ते साध्य करायचं असेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की यार आपण लहानपणापासून ज्या शाळेत होतो, शाळेपासून जर आपण लक्ष दिलं असता तर आज आपण कुठेतरी असतो. ही वेळ त्यावेळेस येता कामा नये. म्हणून आजच तुम्ही संकल्प करायचा की नाही, मी काहीतरी बनणार, माझा गोल मी फिक्स करणार, मला काय करायचं आहे याच्याबद्दल मी मार्गदर्शन. आमचे गुरुवर्य आहे सगळे, सॉरी मी विसरलो, सर्व गुरुवरांना पण माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासाठी इथे शाळेमध्ये प्रोग्राम ठेवला आणि बोलवलं आहे. गुरुवर्याकडनं तुम्हाला मार्गदर्शन यासाठी हवं आहे की एक कुठली तरी वाट असते, ती वाटावरनं तो गेलेला असतो, तिने ते टार्गेट त्या स्थानबद्ध झालेला असतो, त्याचा स्थान असतो. त्याला माहिती आहे की माझे स्टुडंट जे येणार आहे ते या रोडने येणार आहे, याच मार्गाने येणार आहे. मी त्यांना ज्ञान कसं द्यायचं. गुरुकडे खूप महत्त्वाचा रोल असतो आपल्या जीवनात. गुरु प्रत्येक अँगलने आपल्यासाठी ते घडवत असतो, पावलोपावली घडतात गुरु आपल्याला. तुम्ही शाळेत आल्यानंतर शाळेचे डिसिप्लिन पासून, तुम्हाला शिकवण्यापासून, सर्व ज्ञान देण्यापासून हा गुरु सगळ्यात महत्त्वाचा असतो. तसंही म्हणायला गेलं की आपले जे नक्षत्र असतात त्याच्यामध्ये ज्याचा गुरु उच्चस्थानी असतो तो चांगल्या उच्चस्थानी पोहोचतो, हे अशी एक आपली धारणा आहे आणि ते फॅक्ट आहे. ग्रॅव्हिटी जर बघायला गेलं, तुम्ही ब्रह्मांडमध्ये बघायला गेलं तर गुरु हा गुरुच ग्रह आहे. त्यामुळे शाळेत असो कुठेही असो, आईवडील सर्वप्रथम, आईवडील गुरु, त्याच्यानंतर जे काही आपले सर्वाइव्हर होतो आपण त्यामध्ये सर्व गुरुच आहात आपले. फक्त तुमचं काम एवढंच आहे की शिकायचं, ते ज्ञान घ्यायचं. ते ज्ञान का घ्यायचं आहे की तुम्हाला पुढे जायचं आहे. आज आम्ही या पदावर आहोत, आम्ही आमच्या गुरुचा मान ठेवला, आम्ही गुरुंनी शिकवले, सगळं शिकवून ठेवले म्हणून आज या पदावर एवढे पदाधिकारी बसलेले आहेत. यांनी तोच मार्ग अवलंबलेला आहे. फक्त माझं म्हणणं एवढं आहे की शाळेत शिकत असताना स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण असावी, सोशल मीडिया असावा. तुमच्यापैकी मोबाईल किती जण वापरता? हात वर करा जरा. नाही 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 नाही, खोटं बोलायचं नाही. सर्वांकडे मोबाईल आहे, सर्व मोबाईल वापरतात. ठीक आहे, असो, गरज आहे आजकालची. पण गरज कुठपर्यंत आहे? ते तुमच्या ज्ञानाशी रिलेटेड असेल तर. तुम्ही फालतू व्हिडिओ बघत बसणार, गेम खेळत बसणार, ते बरोबर नाही. तुम्ही घ्या मोबाईलचा यूज करा, ती गरज आहे ती, पण त्याच्यावरनं शिका ना तुम्ही. तुम्हाला शिकण्यासारखं आहे. प्रत्येक साईडवर जा, जेमिनी ॲपवर जा, तुम्ही गुगल मॅपवर जा, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार, ते शिका तुम्ही. बाकीचं काय तुम्हाला आता कॉलेज लाईफ नंतर ते बाकीच्या गोष्टी सर्व होतच राहणार आहे. फक्त 12वी पर्यंत स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करा. तुम्हाला दिलेले शिक्षण, तुमच्या गुरुनी तुमच्यावरती केलेलं मार्गदर्शन, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एक टर्निंग पॉईंट असतो. तुम्ही 12वीपर्यंत गेल्यानंतर तुमच्यामध्ये जर बेस चांगला असेल, आता ह्या बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा बेस चांगला आहे म्हणून बिल्डिंग उभी आहे का नाही? त्याचप्रमाणे तुमचा बेस जर चांगला झाला, तुम्ही आत्ता जर स्वतःला चांगलं घडवलं तर तुमची बिल्डिंग कशी राहील? एकदम उंच राहील. त्यामुळे आत्ता जे शिक्षण दिले जातं त्याच्यावर लक्ष द्यायचं. प्लस स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असायला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे. मोबाईलवर घुसून बसण्यात अर्थ नाही. मोबाईल सोडायचा आणि मैदानात उतरायचं. मोबाईलच्या ठिकाणी, सोशल मीडियाच्या ठिकाणी जास्त गुंतायचं नाही. त्याच्यामध्ये जे रील्स येतात ते रील्स पाहतात. आजकालचे लहान लहान पोरं बघितलं मी, फालतू रील्स बघत बसतात, काही अर्थ नाही. मला एक सांगा, तुमचे आई वडील जे आहेत तुमच्यासाठी काय करता? कुणी सांगू शकाल का? काय करतात ते तुमच्यासाठी? काहीच करत नाही. अरे काय करता की नाही ते सर्व आपलं पण तुमच्यासाठी लावतात. तसे शिक्षक पण तेच आहेत की त्यांना बाकी काय नसतं सुचत की माझा स्टुडंट कसा होईल, माझा मुलगा कसा राहील, ते कुठे जाईल, त्याची चांगली प्रगती कशी होईल. ते बाळाने हात उभा केला तर बाळा सांग बरं उभं राहून.
तसा आवाज करत येते. आपल्यासाठी कष्ट करतात. अजून आपल्यासाठी ते पैसे कमवतात आणि आपल्याला शिकवतात. अजून व्हेरी गुड, खूप छान. एवढ्या स्टुडंट मध्ये एकच स्टुडंट मला एकदम डेअरिंगबाज वाटली, ती नक्की पोलीस मध्ये जाईल. थँक्यू बाळा. असंच फोकस ठेवायचं आपल्या जीवनावर की मी काय करणार आहे. त्यांनी सांगितलं आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्यासाठी पैसे कमवतात, ते त्यांचं कर्तव्य करणार आणि त्यांना करावंच लागणार आहे. पण त्याच्या पाठीमाग तो रात्र दिवस जो तुमचा बाप झटतो ना आणि जी आई तुमच्यासाठी करते ते एकदा मनात आणायचं. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला कुठं बघायचं, आरशात बघायचं. हू एम आय. आरशात यासाठी बघायचं की मी कोण आहे, मी काय आहे, यासाठी स्वतःच प्रश्न विचारायचा. हे मी नाही सांगत, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की स्वतःला एकदा आपली प्रतिमा समोर बघून त्याला विचारायचं की तू कोण आहेस. मग त्याचा प्रश्न आपल्यालाच पडतो की मी कोण आहे, मला काय करायचं, मला कुठे जायचं आहे, माझा मार्ग काय आहे, मी काय करू शकतो, माझ्यामध्ये काय आहे. प्रत्येकाची इंटरनल पॉवर असते. त्या इंटरनल पॉवरला रोज जागृत करायचं असतं की भाऊ मी कोण आहे. प्रत्येकाची विचार करायची स्ट्रेंथ वेगळी असते, विचारधारा वेगळी असते. त्यासाठी स्वतःसाठी आपल्याला जे मार्गदर्शन मिळतो त्याच्यावर फोकस करायचं की मी काय करणार आहे, मला हे गोल करायचं आहे. तुमच्या टीचर्सला विचारायचं, मॅडम मला हे करायचं आहे. सरांना विचारतं, सर मला हे करायचं आहे. 100% तुम्हाला आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी तुमचा गोल आजच चूज करा की मला काय करायचं आहे जीवनात. प्लस अभ्यासाला जे वेळ द्यायचा आहे तो अभ्यासालाच द्यायचा आहे, मोबाईलकडे जायचं नाही. तुम्ही मोबाईलकडे गेला तर तुमचं आयुष्याचं नुकसान होणार आहे. फक्त काय माहिती आहे का, एक 15-20 मिनिट 10 मिनिटं तुम्हाला काय असेल छंद म्हणून बघा. पण त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्सचे साईड आहेत, हिस्ट्रिकल सायन्स साईड आहेत, अशा साईड बघायचे जेणेकरून तुमचा प्रोग्रेस होईल. फक्त रील्स आणि त्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वाढा जेणेकरून तुमचं कल्याण होईल, तुमचे वडिलांची, आई वडिलांची, गुरूंची, सगळ्यांची अपेक्षा पूर्ण होतील आणि आपला भारत देश ही पुढे जाईल. आज डिसिप्लिन तुम्ही स्वतःला पाळली तर तुम्ही पुढे 4 लोकांना डिसिप्लिन मध्ये लावाल. ते 4 लोक पुढचे 10 लोकांना लावाल, 10चे 20. वेल डिसिप्लिन होईल. त्याच्या करून माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की चांगलं शिक्षण घ्या, स्पोर्ट ऍक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवा. RSPचे विद्यार्थी आहे ते डिसिप्लिनमध्येच असतात कारण की त्यांना ते डिसिप्लिनचे धडे शिकवले जातात. आजचं संचलन खूप सुंदर झाला. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मी संस्थेचा, सरांचा, कातुरे साहेबांचा, दस साहेबांचा खूप खूप आभारी आहे. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.